नमस्कार मित्रांनो, मी अशोक. कर्नाला बोर्ड सेंचुरी, पनवेल, रायगड, महाराष्ट्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. बाहेर छान पाऊस पडतोय. संडेचा दिवस आहे आणि ओढे चांगले वाहत आहेत आणि निसर्गाने हिरवी चादर पांघरून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये नदी देखील वाहत आहेत. अशातच म्हटलं चला कुठेतरी आपण ट्रॅकिंगसाठी किंवा फिरण्यासाठी जाऊया. तर मी तो आजचा जो संडेचा जो दिवस आहे त्याच्यासाठी मी कर्नाला बर्ड सेंचुरी किंवा कर्नाला फोर्ट याची मी निवड केले आणि आज आम्ही त्याच्या दिशेने आम्ही जाणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला बर्ड सेंचुरीसाठी जायचं असेल कर्नाळ्याला तर बरेच जागा आहे की तिथून तुम्ही जाऊ शकता. एक तर म्हणजे पनवेल रेल्वे स्टेशन, आणि पनवेल रेल्वे स्टेशनपासून तुम्ही जर ऑटो करून बस स्टॉपला गेलात, बस एस.टी. डेपो पनवेल, तर तिथून तुम्हाला देखील बऱ्याच बसेस मिळतील. तर बसेसचे तिकीट आहे 20 रुपीज. आणि जर तुम्हाला ऑटोने डायरेक्ट जायचं असेल तर ऑटो 3 माणसांसाठी 250 रुपये घेते. तर ते तुम्ही डिवायडेड केलं तर तुमचा बजेट त्यापेक्षा कमी येऊ शकतो. आणि तुम्हाला साधारणतः 12 किलोमीटर अंतर आहे पनवेल स्टेशनपासून. तर तुम्ही तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर असेल तर तिथे गेल्या गेल्या तुम्हाला तिकीट घ्यावी लागते. तर तिकीट आहे एका माणसाची 60 रुपये. आणि तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर 4 व्हीलरचे चार्जेस आहेत 195 रुपीज आणि बाईकचे 50 रुपये ते घेतात. आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला गेटच्या बाहेरच तिथे तुमची बॅग जर असेल तर बॅग वगैरे चेक केली जाते. त्याच्यामध्ये कुठलीही प्लास्टिकची बॉटल असता कामा नये किंवा प्लास्टिकची बॅग वगैरे असता कामा नये. कारण पर्यावरणाचा समतोल जर साधायचा असेल तर या गोष्टी त्यापासून दूर ठेवल्या तरच आपण समतोल साधू शकतो. आतमध्ये एंट्री केल्यानंतर राईट साईडला तिथे कॅन्टीन आहे. तिथे तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट करू शकता. तिथे नाही तर तुम्ही थोडं अंतर पुढे चालत गेल्यानंतर देखील तिथे कॅन्टीन आहेत, मोठी कॅन्टीन आहे. तिथे तुम्ही ब्रेकफास्ट वगैरे, वडापाव किंवा तुम्हाला मिसळ पाव वगैरे चांगल्या दरामध्ये गरम गरम मिळू शकतो. आणि हा जो ट्रॅकिंगचा एरिया त्याची हाईट आहे जवळजवळ 1440 फीट आणि म्हणजेच 439 मीटर. साधारणतः ते तुम्ही वॉकिंगसाठी कमीत कमी 3 किलोमीटरचं अंतर तुम्हाला पार करावं लागेल. काही ठिकाणी पायऱ्या आहेत पण पाऊस पडल्यामुळे निसटत्या आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही फुल ट्रॅक किंवा फुल शर्ट घालूनच जावा. आणि त्याच्याबरोबर तुम्ही एखादी काठी असेल तर काठी घेऊन जावा. 2 लिटर पाण्याची बॉटल घेऊन जावा. 1-2 बिस्किटचे पुढे घेऊन गेलात तर वेल अँड गुड. कारण आणि वेळेवर जायचं आणि वेळेवर परत यायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे तिथे. आणि मळलेली वाट जी आहे ती सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण साप, विंचू आणि बरेच प्राणी तिकडे आहेत. तर त्यांच्यापासून देखील तुम्ही स्वतःचं रक्षण करा आणि त्यांना देखील कुठल्या पद्धतीचे हार्म करू नका. तर मित्रांनो, थोडी किल्ल्याची माहिती देखील आपण घेऊया. ॲक्च्युली त्याचा इतिहास पाहायला गेला तर देवगिरी यादव 1248 ते 1318 यांनी तुघलक शासक यांच्या अंतर्गत हा किल्ला 1400 पूर्वी बांधला गेला असल्याची शक्यता आहे. कर्नाला त्यांच्या संमतीत साम्राज्याचा उत्तर कोकण जिल्ह्याची राजधानी होती. हे नंतर गुजरात सुलतानांच्या अधिपत्याखाली आले. परंतु 1540 मध्ये अहमदनगरचा निजाम शहाने त्याचा ताबा घेतला आणि गुजरातच्या सुलतानांनी नंतर ते जिंकण्यासाठी बासिन येथील पोर्तुगीजांचा कमांडिंग ऑफिसर डॉन फ्रान्सिस्को डी मेनेन्स यांच्या मदतीने विनंती केली. त्याने आपले 500 सैनिकांना कर्नाला किल्ल्याची ऑर्डर दिली आणि ते पकडण्यात यशस्वी झाले. किल्ला गुजरात सुलतानाच्या प्रभारी राहिला होता. पण पोर्तुगीज सैन्याने गुजरातचे सुलतानात किल्ले पोर्तुगीजांच्या स्वाधीन करून वसईला पळून गेले. कर्नाळ्याच्या पराभवामुळे निजामशाह संतापल्याने त्यांनी हा किल्ला आणि आसपासच्या ग्रामीण भागावर पुन्हा एकदा दावा करण्यासाठी 5000 माणसे पाठवली. त्यांना त्याच्यामध्ये यश आलं आणि तो किल्ला ताब्यात घेतला. सांगली आणि कर्नाला या किल्ल्याचे सामूहिक मूल्य फार कमी आहे हे ठरवून मात्र पोर्तुगीज व्हाईसरॉयने त्यांना निजामशहाला वार्षिक 17,500 किंवा 5,000 सोने पर डोस देण्याचं मान्य केलं. शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये मोगलांकडून ब्रेस्ट वर्क बांधून जिंकले आणि 1680 मध्ये
त्यांच्या मृत्यूनंतर ते औरंगजेबाने ताब्यात घेतले आणि यानंतर काही काळ मोगलांनी त्याच्यावर कब्जा केला. नंतर 1740 मध्ये पुण्याच्या पेशव्यांच्या उदयाने ते त्यांच्याकडे गेले. कर्नल प्रोथरने किल्ला जिंकून 1818 मध्ये तेथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्यस्थापक करेपर्यंत हे किल्लेदार गॅरिसन कमांडर म्हणजे अनंतरावच्या अधिपत्याखाली राहिले. स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बलवंत फडके यांचे ते आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. पूर्वी बोरघाटाद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी स्पेशल या किल्ल्याचा वापर केला जात होता. आणि कर्नाला किल्ला हा कर्नाला पक्षी अभयारण्यामध्ये येतो. कर्नाला किल्ल्याचा सुळका विशेष लक्षवेधी आहे. हा सुळका अंगठ्यासारखा दिसतो आणि किल्ल्याची तटबंदी सध्या पाहिले तर ढासळ्यासारखीच वाटते. आणि किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर एक मोठा वाडा लागतो, परंतु सध्या तो सुस्थितीत नाही आहे. कर्नाला किल्ल्यावर कर्णाई देवीचं मंदिर, तटबंदी जुनी झालेली आहे आणि जुने बांधकाम आणि तिथे बऱ्याच थंड पाण्याच्या टाक्या देखील आहेत. तर जाणारे ट्रॅकर्स जर पाणी नसेल तर तिथून पाणी घेऊन ते पितात आणि स्वच्छ पाणी आहे. परंतु काही आपले जाणारे ट्रॅकर जे किंवा कोणी म्हणजे जातात लोक ते कचरा वगैरे टाकतात, बॉटल्स टाकतात आतमध्ये. तर असं कोणी करू नका, कारण पर्यावरण स्वच्छ ठेवायचं असेल तर आपल्याला आपण स्वतःपासूनच एक चांगली सवय लावून घेतली पाहिजे. बॉटल्स किंवा प्लास्टिक, कागद किंवा खाल्लेले टाफाळे असतील तर जर तिथे डबे असतील त्या डब्यामध्येच टाका, जेणेकरून आपण स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकतो. आणि मित्रांनो, तुम्ही जर हाफ पॅन्ट किंवा हाफ टी शर्टमध्ये जात असाल ना तर अवस्था फार बिकट होते, कारण मच्छर अशी फोडून टाकते की विचारू नका. एवढ्या मोठ्या मोठ्या लाद्या येतात आणि पुढे गेल्यानंतर काही वेळेला तुम्हाला नेटवर्क देखील मिळत नाही, फार अवघड होऊन जातं. गेल्यानंतर एवढा प्रचंड हवा होती ना की काय एका झाडाचा आधार घेऊन आपल्याला तिथं उभं राहावं लागलं. कारण काही होतं की आपण कुठल्या तरी आधाराला जातो आणि तिथे आपण पायवाट आपली विसरून जातो आणि नंतर रस्ता मिळणं फार अवघड जातं, कारण कोणाशी कनेक्शन नसतं. त्याच्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे की त्या तुम्ही फॉलो केलात तर तुमचं जे ट्रेकिंग आहे ते फार सुरळीतपणे व्यवस्थित होऊ शकतं. तर मोस्टली पावसाळ्यात वाट खूपच निसरडी असते, ढगाळ वातावरण असतं, मुसळधार पाऊस, यामुळे धुके आणि दृष्टी अडथळा होऊ शकतं. तर पुढचं आपल्याला त्याच्यामुळे काहीच दिसत नाही. तर निसरड्या वाटांवर चांगले ग्रीप असलेले शूज वापरा, जेणेकरून तुमचे पाय घसरणार नाहीत. आणि पुरेसं पिण्याचं पाणी आणि थोडंसं स्नॅक्स वगैरे बरोबर घेऊन जावा. आणि कोरड्या किंवा ठेसून दगडावरून जपून चालावं. कड्याजवळ फोटो काढताना जास्त पुढे जाऊ नका. सेल्फीच्या नादात बऱ्याच काही गोष्टी तिथे घडलेल्या आहेत, त्या तुम्हाला देखील माहिती आहेत, तर त्याच्यापासून सावध राहा. गवतामध्ये साप विंचू असण्याची शक्यता असते, म्हणून योग्य फुल स्लीव ट्रॅक पॅन्ट, चांगले शू वापरा. आणि एकट्याने ट्रॅक न करता किमान 2 ते 3 जणांना ग्रुपमध्ये बरोबर घेऊन जावा, कारण वरती गेल्यावर तुम्हाला वायफाय किंवा तुम्हाला मोबाईलचं कनेक्शन मिळत नाही, त्याच्यामुळे कोणाला तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट करू शकत नाही. हे बऱ्याच वेळा तिथं असं घडतं. आणि एकटा जर असेल तर ती पायवाट चुकली की तो कुठे जातो ते त्यालाच कळत नाही आणि फार अवघड होतं. आणि काहीतरी विपरीत होण्यापेक्षा तुम्ही ग्रुपने गेलात तर फार चांगलं आहे. माझी खूपच आनंदमय अशी ही ट्रॅकिंग झाली. सावधतेने किल्ला उतरा, कारण घरी तुमची सर्वजण वाट पाहत असतात. तर माझा देखील हा किल्ला उतरून झालेला आहे. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, टेक केअर. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मी असेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत जाईन. आणि चला आता जय हिंद, जय महाराष्ट्र.